नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 22, 23 आणि 24 एप्रिल 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात पुन्हा बदल झाला असून महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटची शक्यताही, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाऊन घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसामध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर हा बदल दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागात वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तसे भारताचा पूर्व परिसर छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागातही बाष्पयुक्त वारे सक्रिय असणार आहे। तर या स्थितीचा परिणाम 22, 23 आणि 24 एप्रिल 2024 या तारखेला महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक या राज्याकडे जोर कमी असून ढगाळ स्थिती राहून वादळी वारे बघायला मिळणार आहे। विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर आणि रामगुंडम, हैदराबाद इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। भुवनेश्वर, कांतामल, राऊरकेला, कोरबा, रायपूर, धनबाद, कोलकाता इकडे ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हलका मध्यम राहील। तसे महाराष्ट्रात पुढील 3 दिवसामध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तुमसर, तिळा, सांगझरी, कोरेगाव, आमगाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे गोबरवाही, पंडोंगरी, काटंगी, वारासिवणी इकडे वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। लगतचा परिसर बघितला असता आमगाव, लांजीलाई हलका पाऊस राहील। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी, साकोली, संग्रणी, कोलेगाव इकडे हलका पाऊस राहील। अडेल, गोतंगाव, पावनी, बिहापूर, खैरगाव, ओमरेडला गारपीटची शक्यता राहील। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, बार्शी, धर्मापुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। रामटेक, मंगळूर, अकोला, खरबसर इथे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी, उमरी, सावनेर, बडेगाव, विचवा गारपीटचा अंदाज राहील। डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल, करजना, धोतीवाडा इकडे गारपीट पावसाचा अंदाज राहील। हिंगणा, पाचगाव, धामणा, बोटीबोरी, बुरीकोकाटे इकडे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हलका मध्यम राहील। तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर, चारगोबिके मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मोहली, कुटवाडा, वरोरा, भद्रावती, वणीकायर हलका मध्यम राहील। चंद्रपूर, बदलापूर, गजवाली, गुगस रोड, वणीकायर आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उत्तर भागाकडे जोर कमी राहील। दिगुरी, किमटी, मेदा, देसिंग, कुरखेडा, बालिटोला, कोलेगाव, बोंडगाव, मार्कासा, चिंचघर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। वलनी, सिंदेवाई, राजोळी, मुलसावली, गडचुली, धनोरा, मुरमगाव आणि मालवेरा या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। चामोर्शी, गोटलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। अष्टी, मुलचेरा, एटापल्ली, गिरवाडा, पाराकोटले हलका पाऊस राहील। कापसी, पंकजनलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। आहेरीला हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। तर वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट इकडे गारपीटचा अंदाज राहील। वर्धा, जामणी, तुळजापूर, बारबडी, बुरीकोकाटे, धोतीवाडा, अरबी, वडोणा, लाडगड हलका मध्यम पाऊस या भागात बघायला मिळणार आहे। तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात दक्षिण पूर्व भागात पांढरकवडा, परवा, पेंडारी, गोमत्री, धनोरा, पटणबोरी, अलिदाबाद, निमगोडा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। कॅप, मावले हलका पाऊस राहील। अरणी आणि जवई, रुईलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। धारवा, लाडके, नेर, यवतमाळ, कल्ला
कलाम, बाबुळगाव, पल्लेगाव इकडे हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। अमरावती, नांदगाव, मोझारी आणि आष्टी लगेच परिसर, चांदूर बाजार, मोर्शी, अचलपूर, अमरावतीच्या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि उत्तर पूर्व भागात जोर जास्त राहील, जसे वरुड, काटी, जयखेडा, पांडुणा, चौसरला गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये। तर अकोला जिल्ह्याकडे अकोला, बुरगमंजू आणि खामगाव, शेवगाव, अंधुणा, तेलरा, हिरवाखेड या भागात हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली, खेलवड, अहमदपूर, कुदनापूरला हलका पाऊस राहील। तसेच दक्षिणेकडे मेहकर, डोंगाव, भापूर, बीबी, लोणार, रिसोड, जयपूर, साप्तगावलाही गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्याचा बघायला मिळू शकतो। तसेच वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाशिम, मालेगाव, मंगळूरपीठ, कडसना, खेडा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे, हिंगोली, कळमनुरी, औंध, इनापूर, महागाव, माऊरला गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्याचा राहील। नांदेड वगळता जिल्ह्याकडे उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी, आडगाव, हिमायतनगर, तमसालाई वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस राहील। तसेच बसमत, अद्रापूर, नांदेड वगळता मोकेट, पेटुंबरी आणि लोहा, बुजुक इकडे गारपीटची शक्यता राहील। खोडेलवाडी, धर्माबादला हलका मध्यम राहील। परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा, मुखेड, कंधार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमला हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मट्टा, सेलू, आष्टी या भागात हलका पाऊस राहील। गंगाखेड, पालमला मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्याकडे जोर जास्त असून मुखेड, जळकोट, वडमुजुक, रावणकोला, देगलूर, रुदूर, उदगीर, मुरकी आसपासचा परिसर, अरुंदा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। शुरांतपार, लातूर रोडला हलक्या पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे घाटेगाव, मुरुड तसेच बोकडा, रेणापूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। खिंतोट, औसा, बाडा, कोंड, पेठ इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह गारपीटचा जोर देखील राहील। भाटंजी किल्लारनेला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। निलंगणा, औरत शाहजानी, हलसी, भालकी, बीदर आसपासचा परिसर, उदगीर, मुरकी, अरुंदा या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। धाराशिवकडे जोर वाढलेला असून धाराशिवमध्ये नलदुर्ग, होर्टी, वडोला, तानवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिव, कामेगाव, बेमलेला गारपीटचा अंदाज असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। वैरभंग, पाणेगाव, बार्शीला मध्यम स्वरूपातील, कळम, मासा, तारकेट, बूम, पात्रूर, खर्डा, यलम, चौसाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे धारूर, केडला हलका मध्यम राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, बोकडा, रेणापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वडवणी, तळेगाव, बीड आणि गेवराई, उमापूरला हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी परिसर, अंबळनेर आणि करकम इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसे जालना जिल्ह्याकडे जालना, बदनापूर, सनमसी, दाभाडी, हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन आसपासचा परिसर इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरला बहुतांश ठिकाणी ढगाळ राहील। पावसाची शक्यताही दक्षिण भागामध्ये जामखेड, काडा, आष्टी, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, राशीन, कर्जत या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण, केटूर, बेगंडोड, खोंडेज, सेल्सेस, परंडा, कुरुरवाडी, बेमले, टिंबुर्णी, इंदापूर, लुसुंबे गारपीटचा अंदाज आहे। अकलूज, माळशिरस आणि बेमले, करकम, शेतपल, अंगार, पंढरपूर, महूद, बुद्रुक या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। मसवड, आटपाडी, दिघाची, चिंके आणि घेडी इकडे गारपीटचा अंदाज आहे। जोरदार पावसाचा अंदाज कुरुळ, बेलाहाटी, वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग आणि अक्कलकोट, सल्लागर, वडगरी या भागात विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दागलपूर, भिलर, जत, कानावाडी, जळकाटी, किरांगी, अडाली, तेलसंग, अतनी या भागात हलका मध्यम पाऊस राहील। सांगली, मालगाव, देसिंग, तासगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। इचलकरंजी, सल्लागा, शिरगोपी, कुडाची, देवणकाठी, चिकोडी, संकेश्वरा, कुरवाडी, गोकाक इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, कापसी, निपाणी, चिकोडी, कोल्हापूर, जोतबेल, किनी, कोडाली, मलकापूर या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रामपूर, पलूस आणि मायनी, विटा, औंध, बडोच इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। पश्चिम भागात कोयना, पटण, अरवाडे आणि महाबळेश्वरला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी, आंबोली, कडेगाव, पटेगाव हलका पाऊस राहील। अजरा, नेसारी, अड्डाला, बेळगाव, बाची, रामगड, चांदगड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसे रत्नागिरीच्या बहुतांश ठिकाणी किनारपट्टीकडे ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही, पश्चिमेकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे।
कोकण विभाग आणि पुणे जिल्ह्याचा परिसर अंशतः ढगाळ राहील. पावसाचा जोर फारसा नाही. अहमदनगर, नाशिक, पालघर, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडे अंशतः ढगाळ राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार इकडे अंशतः ढगाळ राहील. पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात फारसा नाही. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.